महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला आणि हिंदुत्व रोमारोमा भिनवलं ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या बा सोमेनाथाई ठाकरे यांना भावांजली अर्पण करतो। आणि आज भारतीय कामगार सेनेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीला त्यांच्या आशीर्वादानं मला संबोधित करण्याचं भाग्य लाभलं ते आदरणीय पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे पर्यावरण मंत्री आमचे युवा नेते या दोघांनाही मानाचा मुद्रा करतो। आणि आजच्या बैठकीला आता ज्यांनी संबोधित केलं ते या भारतीय कामगार सेनेचे धुरीण त्यांनी 40-50 वर्ष हा सगळा गाडा ओढत आणलेला आहे आणि ते सातत्याने त्यांच्यामध्ये प्रवासात होते असे सन्माननीय उपाध्यक्ष अजित साळवेजी, सन्माननीय तुमचे सेक्रेटरी संतोष चाळकेजी, सरचिटणीस मनोहर साळवे खजिनदार, उपस्थित सर्व निष्ठावंत भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकारी बांधव बघितली नाहीत आपल्याकडे। आज खरं तर ही जी बैठक मी पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने लावली तर मनामध्ये अनेक विषय आले। माणसाच्या जीवनातला प्रवास कोण ठरवतो कुणास ठाऊक। मलाही माझा प्रवास माहिती नाही नक्की कुठे चाललोय। अपघातानं महानगर टेलिफोन निगमचा युनियनचा निर्णय झाला आणि मग माझ्या गळ्यात एसटी कामगार सेना आली, त्याच्या पाठोपाठ आता भारतीय कामगार सेना आली। तेव्हा मी कधी ठरवलं नव्हतं की मला ट्रेड युनियन लीडर व्हायचे, पण आश्चर्य असं की त्या उद्योगाचा मंत्री झालो आणि तोही राज्याचा नव्हे तर देशाचा मंत्री झाला। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने। अनेकांना शंका कुशंका असणं स्वाभाविक आहे, मनामध्ये काही राग नसेल पण कदाचित खेद असण्याचा सुद्धा स्वाभाविक आहे। कारण ज्या मूलभूत संघटनेच्या कार्यकारिणीत मी कुठंच नव्हतो तसं आदरणीय उद्धवजी साहेब विधानसभेत गेल्यानंतर काय म्हणाले की विधान परिषदेतल्या माणसाला असं म्हणतात की मागच्या दरवाजाने आला, विधानसभेत येणारा पुढच्या दरवाजाने आला, तेवढ्या ते काही पुढच्या दरवाजाने काही मागच्या दरवाजाने आली, मी तो वरूनच खाली कोसळलो। तसं माझं झालंय, कोणी मागच्या दरवाजाने कोणी पुढे, मी वरूनच डायरेक्ट भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष होणार। पण हा जे कदाचित योगायोग असेल म्हणजे झाल्यानंतर मात्र मी पहिल्यांदा मनापासून कुणाला आदरांजली वाहीन तर आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी या संघटनेची निर्मिती 1968 साली आणि त्यावेळेला दत्ताजी साळवेंना याचं नेतृत्व करण्याचा त्यांनी अधिकार दिला आणि त्या आमच्या थोर नेत्यांनी ज्या पद्धतीनं ही संघटना वाढीस आणली त्यांना पहिल्यांदा मी सलाम करतो आणि आदरांजली। दरारा हा शब्द ज्याला शोभेल असे दत्ताजी सांगले आणि दरारासारखा व्यक्तिमत्व सूर्यकांत माडिकांचे। पण मी जेव्हा अंतर्मुख होऊन थोडस अजूनही फारसं काही इन डिटेल विचारलेलं नाही, पण जेव्हा मला पाहतो की तिचं नाव भारतीय आहे, ती भारतीय आहे का काम करते, खरंच भारतीय झाली आहे का, तिला भारतीय व्हायचंय का, मग या सगळ्याचा विचार करताना उद्धवजींनी जेव्हा मला एकदा केव्हा बोलावलं आणि सांगितलं पटकन भारतीय कामगार सेनेची जबाबदारी तुझ्याकडे देतोय। आता तिकडे आपल्याला सुप्रीम कोर्टात काही आर्ग्युमेंट नसतं ना, नको नको मी जमा नको बघा पळत दुसऱ्याला पळवाटा कधी मी आयुष्यात नाही काढला। वंदनीय शिवसेना प्रमुखांचं प्रेम त्या एका गोष्टीमुळे माझ्यावर पडलं। म्हणजे एक प्रसंग तुम्हाला सांगणं आवश्यक आहे म्हणून सांगतो की सोलापूरची एक पोटनिवडणूक लागली होती आणि त्या पोटनिवडणुकीसाठी मला त्यासाठी पण मला मातोश्रीवर बोलावलं। मी गेलो, तो बाजूला रमेश मोरे बसले होते, आणखीन सुर्वे बसले होते, बँकेच्या पदाधिकारी सगळे जण बसलेले होते आणि त्यांच्यावर चर्चा झाली। मी निवांत शांत बसून होतो, मला माहिती होतं माझ्या मागे काय काय झाले ते।
सोलापूरच्या पोटनिवडणुकीसाठी सुर्वे नावाचा एक आपला जो सुर्वे त्याचा मोठा भाऊ कारण की त्याला काहीतरी विचार करतो मी जाते मला म्हणाले अरविंद सोलापूरची पोटनिवडणूक लागलेली तू जाशील तर कधी जाऊ एकदम मग तुला सुट्टी बिट्टीचं काय विचार मी बघेन म्हटलं सुट्टी बिट्टी माझं मी बघू काय करत कधी जायचंय मला सांगा मला तोपर्यंत माहिती नव्हतं की शिवसेना प्रमुख एवढं भावलं असेल एक विषय पण तो एवढा भावला त्यांना की त्यांनी हात मारावी आणि आपण ओ म्हणावी याच्यापेक्षा मोठं शिवसेनेला काही नको असतं मी आणि त्यानंतर मी सोलापूर जिल्ह्यात गेलो तिथं निवडणुकीचा प्रचार प्रसार नंतर अधिक दुर्घटना घडल्या दंगल घडली असती मला साहेबांनी फोन मध्ये दंगल होता कामा नाही तेव्हा मोबाईल नव्हता बरं मी चौकात उभा राहून दंगल होऊ दिली नाही हे सगळं जे केलं त्याचा एक परिपाक म्हणून त्यांच्या लक्षात होतं की हा नोकरीपेक्षा शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या आदेशाचं पालन करण्यासाठी कुठलीही टोकाची भूमिका घेऊ शकतो त्याचं शेवटचं टोक तुम्ही काल परवाकडे मी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा कसा दिला हे तुम्ही सगळ्यांनी अनुभवलंय एका रात्री मला सांगितलं होतं की उद्या राजीनामा आपण तो राजीनामा देऊन आलो ही जी काही पद्धत आहे ती आपण सगळ्यांनी समजली मग 1968 ची आमची भारतीय कामगार सेना आज कुठल्या पातळीवर पोहोचली दरम्यानच्या काळामध्ये उद्योगामध्ये काय काय परिवर्तन झाले कायद्यांमध्ये काय परिवर्तन झाले उद्योगांमधली परिवर्तन असं आले की तेव्हा प्रोडक्शन वॉज मोर इम्पॉर्टंट पुढे सर्व्हिस इज मोर इम्पॉर्टंट मुंबईच्या बघितल्यानंतर आमच्या फार्मास्युटिकल कंपनीज होत्या ग्लॅक्सो सारख्या होत्या रॅनबॅक्सी सारख्या होत्या या सगळ्या युपीन होत्या अगदी महालक्ष्मी परळीच्या परिसरात होत्या आमच्या त्या कधी बंद पडल्या कळत नाही आपल्याला मुलुंड मधल्या कंपन्या त्या संबंध सेक्टरमध्ये लागेल होत्या कंपन्या प्रोडक्शन एपीआय बजाज त्याची स्कूटरची सगळ्या कंपन्या बंद पडत गेल्या प्रोडक्शन इंडस्ट्री थांबत गेली आणि सर्व्हिस इंडस्ट्रीने जागा लागली आणि मग या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये हॉटेलिझम बरोबर सर्व्हिस इंडस्ट्री हे ती अगेन सर्व्हिस इंडस्ट्री पण या सगळ्यांचा सांगोपांग विचार भारतीय कामगार सेनेमध्ये एकत्र बसून अगदी मुळापर्यंत जाऊन केला गेला असं मला वाटलं आम्ही फक्त वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने भव्याने जगत आहोत आणि ते जगताना मला एक लक्षात आलं की मी कोण ठेवून पाहतो मी कोण माझ्याकडे जेव्हा महान तुम्ही कधीतरी आठवून पहा कोणालाही एमटेलचं युनिट असू द्या किंवा वेस्टीचं युनिट असू द्या पाहिलं कधी की आंदोलन केलं आणि सगळ्या शिवसेनेच्या शाखांना फोन गेलं जिथे तर जनावर जरा अंधेरीला 4-5 पोरं घेऊन जा करावं लागलं कधी अरुण गवळी आला तर बरं इथं शशिकांत शिरमळकर आज आपल्या काय विरोधात होती ती आली होती आणि बाई जगताप सुद्धा आले होते 6 निवडणुका झाल्या मान्यता प्राप्ततेसाठी 6च्या 6 निवडणुका माझ्या महानगर टेलिफोन निगम कामगार संघाने जिंकल्या त्यांना सगळ्यांना पराभूत करून पाठवलं कशाच्या जीवन मसल पॉवर इज इम्पॉर्टंट नो डाऊट अबाउट इट पण ती कुठं वापरली पाहिजे कन्व्हिन्सिंग पॉवर इज मोर इम्पॉर्टंट आणि ती जर नसेल तर टेम्पररी नेतृत्व जाईल पुढे नाही जा टिकणार नाही का टिकाऊ आणि टाकाऊ आणि टिकाऊ यातला फरक कळला पाहिजे काय टिकवायचंय मी आता अजित साहेबांशी गेल्या आठवड्याभर सातत्यानं चाळकेशी बोलतो कुणी पत्र देऊन टाकतो एका कुठेतरी गोव्याच्या युनियनचं पत्र आलं मला तिकडे काहीतरी शिपिंग मध्ये गडबड झाली मी यांना पाठवलं तुमचा नव्हता व्हॉट्सअप आहे म्हटलं तुम्ही नोटीस कशी देता बंद कशा देता कुणीतरी निवडणुकीची नोटीस दिली म्हणून कोणतरी सांगितलं नाही निवडणुकीची नाही निवडणूक होणार म्हणून सांगणार असं मला लागलं पण पटकन मिसइंटरप्रिटेशन केलं जातं मला करायचंय का आणि कोणतरी त्याचा रिसिव्ह कसं करतो हे बघायला पाहिजे आपल्याला आणि म्हणून ह्यातलं काय दिसतं मला संवादामध्ये कमी आहे संवादात कमी आहे आणि त्या संवादामध्ये एकत्र बसून निर्णय कोर कमिटी हा प्रकार दिसला नाही की मग कोणालाही वाटतं काही करायचं संप झाल्यावर तुम्ही आम्हाला कळवणार असेल तर मी आज तुम्हाला सर्वांना सांगतो एकाही युनिट मध्ये मला न विचारता संपाचं पाऊल उचलायचं नाही म्हणजे नाही उचलायचं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं मूळ विचार काय उद्योग जगला तर कामगार जगेल
म्हणून मी परवा सुद्धा लोकसभेत जेव्हा टॉन्ट मारला सरकारला, तेव्हा त्यानं म्हटलं बेचना आसान है, बचाना मुश्किल नहीं है, लेकिन कुशलता लगती है उसके लिए. विकणं सोपं आहे ना, विकून टाका. तर विकतो. वाचवशील कसं तर सांगा बिल्डिंग. तिथे तुमचं कौशल्य, ते कौशल्य दाखवण्याचं काम आपल्याला आहे. आणि ते कौशल्य जर आपल्याला दाखवता नाही आलं तर मग आम्ही लीडर कसले. म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुख काय आणखी अगदी मी श्रीपाद अमृत डांगेंचा उल्लेख करतो. गिरणी कामगारांचा संप झाला होता पूर्वी पहिला. त्या संपाला खूप महिने लागले. संप काही सुटे ना, प्रश्न काही सुटे ना. 1 रुपया पगारवाढ घेतली. किती? 1 रुपया पगारवाढ घेतली आणि संप मागे घेतला, कारण उद्योग जगवला. इतका ताणू नका की तुटे, ही त्याच्या मागची भूमिका होती. वंदनीय शिवसेना प्रमुख हाच संस्कार केला आपल्याला. हक्क मागताना कर्तव्याला विसरू नका. ते कर्तव्य त्यांना कामगारांना आहे ना, तसं आमचं पण आहे ना. आमचं पण कर्तव्य आहे. ते कर्तव्य आपण पार पडतो का, हा खरा मुद्दा आहे. मग यामध्ये जेव्हा आपण काम करतो, दरम्यानच्या काळामध्ये नवीन, जसं मी सांगितलं, बदल आले इंडस्ट्रीमध्ये. हा जो काही चेंज होत गेला, तो चेंज पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे बदल कसे आले. मग तिथं मी लोकसभेत बोलताना त्यांना म्हणालो, त्याच्या मुश्किलीतून जे बदल आले, उद्योग कमी होत गेला, प्रोडक्शन कमी होत गेलं, सर्व्हिस इंडस्ट्री येत राहिली, आणि त्याच्यामध्ये रेग्युलर एम्प्लॉईज, त्याच्यामध्ये नवीन ट्रान्सफॉर्मेशन आला, बदल आला. कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर इज मोर इम्पॉर्टंट. आता अनेक ठिकाणी असं दिसल की तुम्हाला परमनंट कर्मचारी कमीची संख्या कमी आणि कॉन्ट्रॅक्ट लेबरची संख्या अधिक आहे. त्याची नैतिक जबाबदारी आपली नाही आहे की नाही? नव्या तो कायदा आपण महाराष्ट्रात लागू नाही केल्याचं कारण वेगळे, पण नवा कायदा आला. त्या कायद्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल लेबरची जबाबदारी सुद्धा रिगार्डिंग पीएफ पीएसआय वर जे असेल ती डायरेक्ट मेन कॉन्ट्रॅक्टर पण नाही, तर ज्या कंपनी तो काम करतो त्यांच्यावर आहे. हे आपल्याला प्रबोधनाची आवश्यकता आहे. ते प्रबोधन पण यांना केलं पाहिजे. आपण माझा एक कॉम्प्लेसन्सी नको, पण त्याचबरोबर कॉम्प्लेसंट पण असलं पाहिजे. येस, आय नो द थिंग. मला माहिती आहे की काय बदल झाले. ते बदल जर मला माहिती नसेल तर मी काय समजवणार लोकांना, किंवा मी काय मॅनेजमेंटवर काम करणार. मॅनेजमेंट बरोबर हात कोण ते इव्हेंट बघतो म्हणजे काय करतो मी पाहतो तेव्हा मला धक्के बसत राहतात अक्षरशः. मी आकडे पाहिले तेव्हा मला तसं चालते साहेब, तुम्हाला मी आज सांगतो, मला असं नाही चालणार. मला पाहिजे हॉटेल आहे समजा कुठलंही, तर हॉटेल जर कुठलंही सेंट रेजिस, तर सेंट रेजिस मध्ये टॉप मॅनेजमेंट पासून किती ऑफिसर आहेत, सो मेनी आर ऑफिसर, सो मेनी आर एम्प्लॉई, सो मेनी आर कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर एक्झिस्टिंग. आणि त्याच्या पुढे पाहिजे मला यातले माझे किती आहे. इथे 100 आहे, तिथे 8, कशाला 100 आहे, किती पैकी 100 आहे ते सांगा ना. 500 पैकी 100 असेल तर आम्ही विक आहोत, एक पंचमांश आहोत. मग वाढणार कसं, काय प्रयत्न केला वाढवायसाठी. तसे आकडे नको आहेत मला. आकडा तसा हवाय की माझ्याकडे हे युनिट आहे, या युनिटची ही स्ट्रेंथ आहे. भारतीय कामगार सेनेचं इथं युनिट आहे आणि भारतीय कामगार सेनेचे यापैकी एवढे एवढे सदस्य आपले सभास, आपले सदस्य. विनम्र राहा. तुम्हाला आवडणार नाही कधी माझ्या काही गोष्टी. नेतेगिरी नाही पाहिजे. भाई आला भाई आला बाजूला हट, बाजूला वगैरे जवळ भाई आला, जवळ आला पाहिजे. याला ढकल त्याला ढकल, एवढेच त्याला जवळ. आता विचारा एलआरसीचे लोक रडत आले पाहिजे. नॅशनल रेल्वे कॉर्पोरेशन वाटवळ झालं त्यांचं. मी त्यांना शेवटी एवढंच आहे, तर मला दुःख आहे, पण कॅन्सल झाल्यावर तुम्ही माझ्याकडे आलेला. प्रयत्न करतो काय करायचं ते. आम्ही आता बसू परत आणि सांगू काय मार्ग काढता येतो. मी सोडणार नाही पुढे आलं. पण मग ही जर आपल्याकडे माहितीच नसेल, पण आम्ही भाषण माझ्याकडे 10 लाख मेंबर आहेत, हो कुठे ते दाखव ना बाबा. मग रिटर्न काय भरतो मी, रिटर्न भरावे लागतात ना युनियनला. आणि आजही मला कधी कधी आश्चर्य वाटतो, पण मला हेही पाहिजे त्याच्यात. हा झाला एकूण कर्मचारी किती आणि आपले सदस्य. मग तुम्ही केव्हा तरी करार केले असतील, 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी. त्या करारात त्यांची वेतनमान वाढलं का, त्यांचं जीवनमान वाढलं का. वेतनमान आणि जीवनमान यातला फरक समजून घ्या.
व्हॉट डू यू मीन बाय दॅट? पगार वाढला आणि म्हणजे जीवनमान नाही वाढलं. मी जेव्हा नुसता पगार वाढवून नाही दिला, त्याला घरासाठी 4% व्याजाला रिड्युसिंग बॅलन्सने कर्ज दिलं, तेव्हा माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी स्वतःचं घर घेतलं. जीवनमान उंच वाढलं. मी करार केला तेव्हा माझ्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची फी किंवा परदेशात जात असेल तर त्याला मला लागणारा खर्च हा आमचा एकटे उचलेल असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचं जीवनमान उंच. तुम्ही एकेकाने स्वतःला विचारा, मी किती लोकांचं जीवनमान उंचवू शकतो? तो ट्रेंड आहे ना, पॉलिटिकल ट्रेंड, मला पाहिलं असेल, तुम्ही पाहिलं का नाही कधी? पुढे गाडी मागे गाडी, इकडची पुढे उतर धावत आली माझ्या मागे आणि मी गेलो, मला चांगलं पाहिजे. असलं नाही केलं आपण कधी. जा ट्रेनच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला भेटा, अगदी विरोधकाला सुद्धा भेटा. तुझं नाही बोलला ना की आमचं आयुष्याचं भलं ह्या माणसाने केलं, तसं मला माझ्या भारतीय कामगार सेनेच्या प्रत्येक युनिटच्या पदाधिकाऱ्यांबद्दल तिथला कर्मचारी तुम्ही चुकीचं पाऊल टाकत होता, आम्ही टाकत होतो असं म्हटलं तरी हरकत नाही. साहेब तुम्ही चुकीचं टाकत होता, पण माझा युनिटचा प्रमुख आहे ना, याने ती सावधानता बाळगली आणि त्याच्यामुळे आज आमच्या जीवनाचं भलं झालं. तुमच्या जरी कौतुक झालं, मला कधी असू वाटलं, मला अभिमान वाटेल, अरे माझ्या भारतीय कामगारचा युनिट काय मजबूत सरदार आहे रे, किल्लेदार आहे. किल्लेदार व्हा. महाराज किल्ले जिंकत होते तेव्हा किल्ले काय स्वतः बघत होते का? किल्लेदार नेमायचे. त्या किल्लेदारचं काम होतं ना, तिथला महसूल गोळा करणं, तिथल्या लोकांचे जीवित रक्षण करणं, त्यांच्या काय गरजा आहेत त्या पूर्ण करणं, हे त्याचं काम आहे. तुमचं ते काम आहे. तुम्ही स्वतःला विचारून बघा, मी माझ्या युनिटच्या बैठका कधी घेतल्या, किती वेळा घेतल्या, कधी भेटतो त्यांना मी. कुठला तरी दुःख आजार पडणार त्यानंतर तो तुम्हाला भेटणार, हो साहेब लवकर इकडे गडबड झाली, आणि पण रेग्युलर का नाही भेटत? ठरवा, महिन्यातला एकदा भेटेल, 2 महिन्यात एकदा भेटेल किंवा ते भेटणार. आणखीन सांगतोय, मला एक गोष्ट अजिबात मान्य नाही की माझा युनिटचा पदाधिकारी त्याच कंपनीत कॉन्ट्रॅक्टर आहे, नाही चालणार. तो दुसरीकडे होते, त्याला पैसे मिळाले पाहिजे, त्याच्यात काही चोरी नाहीये, कोणतं दुसरं करणार आहे. पण मी जर एका कंपनीमध्ये मी जर युनियनचा अध्यक्ष म्हणून गेलो आणि त्यांनी मला दिलं एक काम, जर हे सप्लाय करायला जरा आम्ही सप्लाय करू, मी कुठल्या तोड्याने भांडणार हो? भांडणार काय तुम्ही? सप्लायर तुम्हीच. चिकन सप्लाय मीच करतो, फिश सप्लाय मीच करतो, भाजी सप्लाय मीच करतो, आणि मग न्याय कधी देणार तू? भांडू शकशील का रे कामगारांच्या बद्दल? आणि एकदा हे व्यसन जडलं ना तर त्यातनं बाहेर येणं मुश्किल आहे बरं का. याचा अर्थ करू नका असं नाही, तुमच्या कंपनी असू द्या, मला सांगा मी मदत करतो, पण जिथं तुम्ही आहात तिथं नाही करायचं. काही म्हणजे मी आता मला सुदैवाने बरं आहे, माझं ते काही झंझट नव्हतं. मी पहिल्यांदा एसटी कामगार सेनेचा सरचिटणीस झालो 1988 आणि उभा महाराष्ट्र मी एसटीतून फिरलो. मी अशी नाही युनियन झाला, लाल गाडीतनं फिरलो, उभा महाराष्ट्र फिरून बघा, लाल गाडीतनं कळेल काय होतं पाठीचं ते. तेव्हा कळतं की एसटीची दुःख काय, तेव्हा कळतं कंडक्टरचं दुःख काय, तेव्हा कळतं ड्रायव्हरचं दुःख काय, तेव्हा आम्हाला डेपो दिसतो, तेव्हा आम्हाला वर्कशॉप दिसतं. आणखी सेंट्रल वर्कशॉप पाहिली मी, टायर रिट्रीटिंग, हा काय माझा विषय आहे का? कोल्ड ट्रायल रिट्रीटिंग काय, हॉट ट्रायल रिट्रीटिंग प्लॅन म्हणजे काय, पण ते कशी प्रोसेस करतात, ट्रेनिंग सेंटर कशी आहे, हे सगळं पाहिलं आणि बॅलन्स शीट घेऊन म्हटलं, तुम्हाला अभिमान वाटेल, भाऊ पाटकांसारखा सिनियर गोष्ट आदरणीय नेतृत्व होतं एसटी बद्दल. आणि मी प्रस्ताव टाकले, प्रपोजल, पूर्वजाला का आलं एवढं सांगतो, कशात ना आलं, स्वतः केल्यानंतर तर दाखला काढणार आहे. आणि जर मी कंपनीचा एम्प्लॉई असेल, मला कुठेतरी बोलला युनिफॉर्म घालायला आवडते, का बरं? यू शुड बी प्राऊड ऑफ इट. माझ्या युनियनच्या पदाधिकाऱ्यानं जर त्या कंपनीमध्ये युनियन मी पदाधिकारी असेल आणि मी कर्मचारी असेल, तर मी जर युनिफॉर्म घालून गेलो तर तुमच्याबद्दलचा आदर वाढेल की कमीपणा वाटेल? वाढेल ना. मी युनियन लीडर आहे, कधी पण येईन कधी पण जाईल, म्हणजे मी लीडर. हे विचार हे बसते बघा, असं अर्थीच आहे माझा. त्याला विचार ऑफिस मध्ये जात होता की नाही, पहिलं ऑफिस, मग जर युनियन ऑफिस द्या सांगायचं. ठीक आहे, वेगळं इतकं हार्ड अँड फास्ट तुमच्याकडे चालेल असं नाही, मला मान्य आहे, पण ते कितपत चाललं पाहिजे हा विचार करा.
काहीतरी चरित्र आणि चारित्र्य पाहिजे ना त्या संघटनेला. आपल्या संघटनेबद्दल लोक घाबरतात. नको नको भारतीय कामगार का बरं, का नको, माझा झारखंडी. असं तुमची जर प्रतिभा उभी राहत असेल तर ती या ट्रेड युनियन मुवमेंटला घातक आहे. आणि माझा आमचा शत्रू आहे का, निश्चितपणे नाही. म्हणून तो उद्योग जगेल असं म्हणत आपण. त्याच्याही अडचणी असतील त्यालाही मदत करू. त्याला एक सांगू, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, कामगार जगू आणि कामगार जगू, ही आमची भूमिका असते. अडचण असेल मी आहे तुमच्या सोबत काय 24/7. मी आता रविवारचं काही दिवस बसणार. ही पद्धत तुम्ही पाळली पाहिजे. आपल्याकडे कसं होतं की फायर ब्रिगेड सारखं किंवा पोलीस स्टेशन सारखं, आता कुठेतरी कंपनी बघा, हो चालके तिकडे लपड झाले तर गेले चालके तिकडे. तिकडचा माणूस काय करतो. आज जेव्हा मी विचार करतो की राज्यामध्ये संबंध राज्यात सोडा, आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल विचार करूया. काय उद्योग आहे. पुढे घेतलं चाकण इंडस्ट्रियल बेल्ट कम्युनिटी, व्हेकल प्रोडक्शनचा मोठा तिथे हब आहे. शिरूर पुन्हा इंडस्ट्री, इंदापूर पुन्हा इंडस्ट्री. मग आपल्याकडे नाशिक, सातपूरला इंडस्ट्री आहे, आणखी 2-3 ठिकाणी इंडस्ट्रीज आहेत, सिन्नरला इंडस्ट्री MIDC आहे. मग कधीतरी आमच्याकडे डाटा आहे का की सातपूरमध्ये एकूण MIDC मध्ये एवढ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये एवढे युनिट भारतीय कामगार सेनेकडे आहेत. मग कळेल आपण कुठे आहोत. आकडा आहे ना 5 लाख 10 लाख इथं करून दाखवायला पाहिजे, इथं करता आला पाहिजे. तुमच्या बद्दलच्या तुमच्या वर्तनातून असा आधार वाटला पाहिजे. मी शिवसैनिकांना संबोधन करताना नेहमी म्हणतो, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे सलगी करणे कैसे असेल, मैत्री करणे कसं असायला पाहिजे. शिवरायाचे सलगी करणे कैसे चालणे कैसे बोलणे. संध्याकाळी माझा युनिटचा पदाधिकारी कसा चालतो ते बघायला या, म्हणजे झगडत जायला. हा काय आमचा पदाधिकारी काय काही पथ्य पाळली पाहिजे. पिकनिकला जाणे काही ते आनंद करा, इकडं नाही करायचं. इथं तुमच्याबद्दलचा दराराच असला पाहिजे आणि असला पाहिजे. आदर आणि दरार आहे दोन्ही गोष्टी तुमच्याबद्दल असल्या पाहिजे. मग हे जर घडलं नाही तर भारतीय कामगार कशी पुढे जाईल. उद्धवजींनी जेव्हा मला मार्गदर्शन करताना सांगायला आले, मग पटकन बोलले, तुला काय सांगायचं, तुला सगळं माहिती आहे. ठीक आहे मला माहिती, पण तुम्ही मार्गदर्शन करत ना. कारण त्यांना माहिती आहे, त्यांनी तुमच्याकडे आव्हान मागितले, त्याला दुःख झालं, समाधान नाही वाटलं. आधी खूप दुर्लक्ष झालं, नाही बरं वाटलं मला. आता जेव्हा अजित साहेबजी अत्यंत दुःख वेदनेने सांगतात, हे असा असा प्रकार आहे, काय करू साहेब, काय करू साहेब नाही तो धाडका. आणि मग मला लक्षात येतं की मग आमच्याकडे सेक्टर केले पाहिजे आपण. काय हॉटेल इंडस्ट्री, समजा मी हॉटेल इंडस्ट्री पाहतो तर मुंबईची पण मीच बघायची आणि पुण्याची पण मीच बघायची. पुण्याला वेगळा माणूस असला पाहिजे, मुंबईत आणखी पाहिजे तर 2 एखादं वाढवू शकतो आपण. मग तिकडं आणखी संभाजीनगरला आहे, नागपूरला आहे, कोण बघणार. हेल्थ आहे, कोण हॉस्पिटल्स आहे. माझ्या दक्षिण मुंबईत घ्या, बॉम्बे हॉस्पिटल पुढे एकही हॉस्पिटल आपलं युनियनचं युनियन नाही, आपलं युनिट नाही आहे का बघा. माझ्याकडे आहे सांगतो. पण मला ते लोकांपर्यंत मी बाकी या भानगडीत पडत नव्हतो आणि कोणाला बोलत नव्हतो. का नाही युनिट आपलं, का तिथला कर्मचारी जेस्को मध्ये काही काहीतरी झालं पटकन मागे आलो का. मारामाऱ्या करून मिळायचं नाही आपल्याला. वेळ तर ठीक आहे, आपण चला बॉन आहे ते जन्म आपला शिवसैनिक म्हणून आहे, बॉन मावळे होत आपण. हे असलं तसलं काय नाही. देऊ तर एक बारा लेकिन सॉलिड बारा असं आपली अवलंबन असली पाहिजे. चिरपिर काय नाही करायचं. का नाही आपल्याकडे आली युनिट. मग हा डाटा पाहिजे मला. तिथे नंबर ऑफ इंडस्ट्री आपण समाधानी झालो बघा. म्हणून मी कॉम्प्लेसन्सी शब्द वापरला. वी आर सो कॉम्प्लेसंट नाव की चला माझ्याकडे एक युनिट आहे, मी बघतो कुणीतरी एखादं सांगतो मी एक नवीन युनिट आणल्यावर. दुकान नाही नवीन युनिट आणल्यावर, दुकान लोक धावत आली पाहिजेत भारतीय कामगारच्या. आज NRC असेल काही असेल, शेवटी त्यांना काय वाटलं 10 ठिकाणी नाचलो, न्याय मिळाला नाही. न्याय कुठे मिळू शकतो तर भारतीय कामगार सेनेकडे मिळू शकतो. ही भावना तुम्ही निर्माण केली पाहिजे. जेव्हा शेजारच्या उद्योगामध्ये एक चांगला करार होतो तेव्हा बाजूच्याला कळतं, अरे इथं कोण नेतृत्व करतं रे, इतका चांगला करार केला, चला आपण तिकडे जाऊ. धमकावून घेतो की नाही, अरे नाही त्याने काय होणार नाही, मला काय मिळालं.
मी काल आणखी एक शब्द वापरला पुण्यामध्ये, भारतीय कामगार सेना ही शिवसेनेची पूरक संघटना आहे. बलाढ्य शिवसेनेची बलाढ्य संघटना कोणती, तर ती माझी भारतीय कामगार सेना आहे. बलाढ्य असेल तर ती पूरक असली पाहिजे, ती ऍसेट असली पाहिजे. ती ऍसेट अशी असली पाहिजे. हा भारतीय कामगार सेनेचा चित्त युनिट आहे माझं. तिथे जे काही सभासद असतील तेवढे, त्या सभासदांच्या कुटुंबामध्ये सुद्धा तुमच्याबद्दलचं ममत्व निर्माण झालं पाहिजे. अरे माझा माणूस ज्या कंपनीत आहे ना, त्याच्या नोकरीला धोका नाही वाटत मला, कारण तिथं भारतीय कामगार सेना आहे. त्याला उत्तम पगार आहे कारण तिथं भारतीय कामगार सेना आहे. माझ्या मुलांचं जीवन सुरक्षित आहे कारण तिथं भारतीय कामगार सेना आहे. आणि त्यामुळे तोच नव्हे तर सारं कुटुंब भारतीय कामगार सेनेच्या निमित्तानं शिवसेनेला मतदान करणार झालं. उद्याच्या निवडणुकीत सुद्धा मला हे दिसलं पाहिजे. आम्ही लोकाधिकार जेवढं काम करतो युनियनचे करतो, पण प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये आलं का लोकाधिकार समितीचे कार्यकर्ते पाठवा, कधी का नाही आलं भारतीय कामगार सेनेचे पाठवा. नंतर लोक विचार करा, तुम्ही गेल्यामुळे मतं मिळणार असं चित्र तुमचं व्यक्तिमत्व नसेल तर तुम्हाला कशाला पाठवतील. हा गेला तर आणखी 10 मतं कमवतील. जरा याने काहीतरी लढणी करून ठेवलीत करायची, त्याला बघायला नको, हा असा आहे तो तसा आहे, कशाला. म्हणून आता कोणाशी सुरुवातीला जेव्हा म्हणाल तसं ठीक आहे, झालं ते झालं. हिअर ऑनवर्ड्स मला म्हणून तुम्ही आणि चाळके तुम्हाला एक सांगून टाकतो, मला इंडस्ट्री वाईज करा आणि इंडस्ट्री वाईज मला डिस्ट्रिक्ट वाईज कमिटी करायची. जिल्ह्याला शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे ना, तसा भारतीय कामगार सेनेचा जिल्ह्याचा युनिट पाहणारा एक कोर कमिटी एकट्याच्या हातात नाही द्यायचं. म्हणजे काय असेल ते बघता येतं. बाबा एखादा निर्णय टोकाचा घ्यायचा असेल ही कोर कमिटी पुढे पहिलं सांगा, तुमचे आमचंही बर्डन कमी होतं आणि चेन तयार होते, कार्यकर्त्यांची फौज तयार होते आणि युनिटला परत युनिट बघायला. आता चाकणचा विषय आला म्हणून सांगतो. चाकण म्हणजे समजा 100-200 युनिट काय म्हणत आहे, पण चाकणमध्ये काय काय आहे, फार्मा आहे का, मॅन्युफॅक्चरिंग काय आहे, ऑटोमोबाईल आहे का, आणखी कसली मॅन्युफॅक्चरिंग आहे. विल सेक्रेटरी बाबा ऑटोमोबाईल तुम्ही बघा, फार्मा तू बघ, आणखी कुठलं तू, असे 4-5 जण एकत्र. आणि तिथं सुद्धा पुन्हा एकमेकाला अडचणी असल्या तर त्या चौघांनी एकत्र बसा. माझ्या फार्मात तपलं झालंय, मी माझा आहे ना मी बघून घेईन. नाही नाही नाही, भारतीय कामगार सेनेचे मला आता एक गडबड वाटते, तुम्ही सगळेजण इकडे या, जरा यांना पण बोलवतो युनिटच्या लोकांना, मी फार्माचा इथला युनिट हेड आहे जिल्ह्याचं, आपण एकत्र बसू, तुम्ही मला भाषण करा. इथल्या फार्माचा प्रश्न सुटला तर आनंद आहे, नाही सुटला तर आम्ही वरती केंद्रीय कार्यकारिणीकडे जाऊ. वाढेल ना संघटना, काय वाढली अशी वाढली का सांगा मला. भारतीय कामगार सेना महासंघ आणखी वेगळा विषय, तो आणखी मग संलग्न करण्याचा आहे. बँक आहे, रेल्वे आहे, पोस्ट आहे, टेलिकॉम आहे, सगळे पब्लिक सेक्टर्स आहेत, त्यांना ऍप्लिकेशन करून घ्यायचं आहे. काहींच्या संघटना आहेत, काही वैयक्तिक संघटना ऍप्लिकेट करण्यासाठी भारतीय कामगार सेना महासंघ, कारण आमच्यातली काहीतरी त्रुटी असतील आम्ही आता बसू हाऊ टू गेट इट ऍफिलिएटेड. म्हणून तुम्ही प्रेम द्या करा. पहिल्यांदा आश्चर्य वाटेल तुम्हाला, चला करा त्याचे प्रेम काय द्या, प्रेम द्या, विश्वास द्या, त्या दोघांच्या समन्वयाने करा. बघा तुम्हाला करा कसे होते. आता मला माहिती दर्शन टुकडे प्रायोरिटीवर आहे, आणखी 2-4 कंपन्या प्रायोरिटीवर आहे. स्पाइस जेट मध्ये गडबड सुरू आहे. त्या स्पाइस जेट बद्दल माझ्याकडे काल फोन आलाय, मी बसतो आता याच्या मीटिंग नंतर बोलतो यांच्याशी काय करायचं सांगतो, पण काही पथ्य पाळा. भारतीय कामगार सेनेच्या लेटरचा वापर गैरवापर होतं का. मी इतका कंजूस नाही, अजिबात नाही. लिबर्टी आहे तुम्हाला, स्वातंत्र्य, मी स्वातंत्र्य देईन पण स्वराज्याला नाही करू देणार. स्वातंत्र्य देईन पण माझा विश्वास आहे तुमच्यावर, करा तुम्ही. माझा कामगार सेनेचा पदाधिकारी वाईट पाऊल उचलणार नाही असा विश्वास माझा असतो. विचार आहे ना, म्हणजे इतकं बाळगत होतं की मी जेव्हा इथे युनियनचा अपघाताने नेता झाल्यानंतर आमच्या एरियाच्या जीएम कडे सोडा, खालच्या सबऑर्डिनेट ऑफिसरकडे जायचं टाळत नव्हतं आमच्या लोकांचं. मग मीच जायचो, मग हिंदीत बोल, इंग्रजी, आमच्या लोकांना इंग्रजी कुठे येतं चांगलं बोलायला, मग गडबड. मग नंतर मी सांगितलं येणार नाही एरियाला, पुणे म्हणून साहेब ते जरा बघा ना कुठल्या भाषेत येईल त्या भाषेत बोल, शिवी देऊन उपाडी मारतो, बाकी मी बघतो कधी सुरू कर. नेतृत्व तयार झालं युनिट वाईज. ती मुलं माझ्या तिकडे तालुका संपर्क पाठवते, जिल्ह्यात काम करतात, सुंदर भाषण लोकांना लागली. ज्यांना
अधिकाऱ्यांच्या समोर बोलायचं धाडत नव्हतं, तो भाषण डोकायला लागला आणि निगोशिएट करायला लागला, प्रश्न सोडवायला लागला. माझं काम माझ्या एरियातल्या पदाधिकाऱ्यांनी हरकत केलं म्हणून संघटना आपण मजबूत झाली. तुम्ही जितके मजबूत तितकी शिवसेना मजबूत होणार. तुम्ही जितके मजबूत म्हणजे कालपर्यंत इनोवा होती, आता फॉर्च्युनर आली म्हणजे मजबूत झालं. काय साहेब बघा कधी मजबूत झालं, काल इनोवा होती हो आता फॉर्च्युनर आहे, आता BMW घ्यायची का झालं कापाचं. ते असते धंदे करण्यासाठी नाही, आपण सेवा देणारे आहोत. पहिली गोष्ट अंडरलाईन दिशी नगरपित्याचा नगरसेवक केला शिवसेनेमध्ये, कुठलाही जीआर नव्हता. आनंद आहे काही जीआर नाही आला, काय नाही आला, कोणी केलं. पण प्रबोधनकरांनी बाळासाहेबांना सांगून टाकलं, अरे ते नगरपिते एवढे बाप नगरसेवक असले पाहिजे, नगरसेवक केलं आणि जे बोलायला सुरुवात केलं. आता ते नगर आहे का जीआर निघाला होता कधी की नगरपित्याचा शब्द नगरसेवक सहज म्हणून गेला, कायद्याच्या पुस्तकात पण नगरसेवक निघून गेलं. असं आपण विचार केला पाहिजे. मी न्याय देणारा आहे, तुम्ही न्याय देणारे आहात, कर्मचाऱ्यांना न्याय देणारे आहात आणि व्यवस्थापनाला सुद्धा न्याय देणार. त्यांच्यावर अन्याय करून न्याय नाही मिळणार, त्याने न्याय देणार. पण आमच्या ताटातला घास नाही काढून घ्यायचा, आमच्या हक्काचा घास आहे तो नाही काढून घ्यायचा. तुम्ही आम्हाला मिठाईचा लाडू डेझर्ट देणार असेल तर द्या, आनंद आहे. देत नसाल तर आहे त्या भाकरीला हात नाही लावू. लक्षात ठेवा, आली संधी, प्रॉफिट मिळालंय, धंदा बरकत आली आहे, तुमची बरकत आहे तर माझ्या कर्मचाऱ्याची सुद्धा बरकत झालीच पाहिजे. बरकत फक्त युनिट लिडरची नाही व्हायला पाहिजे, कर्मचाऱ्यांची व्हायला. आणि त्या बरकतीमध्ये तुमची बरकत असते. बरं, मी कधी कधी एक छोटं उदाहरण देतो, जे तुमच्या बालपणी तुम्ही पाहिलं असेल. आपण सगळे चाळीत राहतो, आम्ही सगळे. त्या काळात ब्राह्मण दरवाजावर यायचे, भिक्षुक बनून यायचे, जोडी असायची आणि भिक्षुक म्हणून यायचे आपल्याला. आले का आई त्या तांदूळ घ्यायची सुपात आणि ते सुपात ते तांदूळ त्याच्या जोडीत टाकायचे. मग तो भिक्षुक काय करायचा, पण त्यातले 4 तांदूळ काढायचा आणि पुन्हा सुपात टाकायचा. ते 4 कडून परत सुपात टाकले ते तुमची नाणी. पहिलं तुम्ही गोंधळीभर द्यायला शिका, 4 दाणे तुमच्या सुपात येणार आहे. द्यायला शिका, ते 4 तो काढून देतो तुम्हाला स्वतःहून 4 दाणे. हे घ्या, ते 4 तुमच्या तुम्हाला देतो आणि काही दाणे सुपात अडकतात, ते पण तुमचेच असतात. सुप आपल्याचं ठरवलं कळलं तर बरं आहे. म्हणून यार पहिली मीटिंग आहे, या बैठकीमध्ये अनेक गोष्टी येतात, दत्ताजींची आठवण येते. कधी कधी पेन्शन योजना जेव्हा बघतो तेव्हा या देशाला माहिती की मला कळत नाही. 95 पेन्शन जो आला त्याला मूळ कुणाचं कारण असेल तर आमचे आदरणीय दत्ताजी साळवी या माणसानं तेव्हा विचार केला, माझ्या कर्मचारी आता ती 1000 आहे ते बेकार आहे, ते सगळं थोडं ती वाढवली पाहिजे. पण निदान हा मूलभूत विचार आला की निवृत्तीनंतर सुद्धा माझा कामगार जगला पाहिजे, अशी नैतिक जबाबदारी घेणारी इतकं मोठं अधिष्ठान निर्माण करणारी कोणती संघटना असेल तर ती भारतीय कामगार सेना आहे. हे त्यांनी केलं, कसं आपल्याला केलं पाहिजे. लक्झरी लिव्हिंग, आपलं लिव्हिंग स्टँडर्ड बदललं का फार त्रासदायक होतं सगळ्यांना. पद गेले का लक्षात येतं, अरे बापरे आता कसं जगायचं. मग अडचणी येतात. आता मला अनेक जण भेटतात, पहिलं साफ करते, त्याचं पहिलं काय पद उद्बोधन असतं, पहिलं ते साफ कर, म्हणजे काय साफ करू, ते साफ करा म्हणतोय, भरपूर गच्चा सांगलेले. आता हे जेव्हा बोललं जातं तेव्हा मला काय वाटत असेल, आनंद वाटतो. आणि कुणाच्या तरी सांगण्याने एक लक्षात ठेवा, हा कान छान आहे. सोन्याचा देह असेल तर कान पण सोन्याचाच आहे, पितळेचं नाही. लक्षात ठेवा, भुसक्या मारेल आणि मी करेन असं होणार नाही. पण त्याचबरोबर सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती ठेवा. काही घेऊन नाही आलो, कोरोनाने खूप शिकवलं रे आपल्याला. काल बरोबर होता, आज नाही ना. म्हणजे मला कधी कधी असं वाटत राहतं की कोरोना झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जायला लागतो तेव्हा पत्नी मुलं कोणी येत नाही, एकटाच जाऊन ऍम्ब्युलन्स मध्ये बघतो, अख्खी चाळ वरून बघत राहते, सोसायटी वरून बघून राहते, आता हा परत येईल का रे, अशी मनामध्ये भावना असते. तू परत होतो तेव्हा आनंद होतो, पण ती भावना येते बरं.
त्यामुळे मग हे जे काही घडतंय त्याच्यात आपण समजलं पाहिजे, अरे किती म्हणजे क्षणभंगूर आहे जीवन, किती क्षणभंगूर आहे. या क्षणभंगूर जीवनातल्या सुखासाठी एवढं आपण तडपड घेता येतो का बघा. उपभोग परवा काही असेल त्या जिल्ह्याचा पवार बोलून गेले, एवढं ना तुम्ही राजकारणात कुठे फिरायला वेळ मिळते, कुठे काय मिळते. हे असंच आहे, हे निखाऱ्यावरच चालणं आहे दुनियाचं. अनेकांना वाटलं, मला एवढं अभिनंदनाचं म्हटलं, अरे मंत्री झालं तेवढं नाही अभिनंदन. आता भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष झाले होते, हे काय म्हटलं सत्तेचं पद आहे का लाभाचं पद आहे, हे तर कष्टाचं पद आहे. लोकांना कष्टाचं फळात सुद्धा माझं अभिनंदन का, त्याला वाटतं हा माणूस आलाय आता, हा न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि भारतीय न्याय तर देईनाच. आदरणीय उद्धवजींनी मला, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नवीन नाही सांगत आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या निर्गमनानंतर अनेकांना वाटलं शिवसेनेचं काय होईल, पण आदरणीय उद्धवजींनी सांगितलं की साहेब तुमची शिवसेना मी 4 पावलं पुढे नेईन. मी आज तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासानं मला उद्धवजीला सांगता आलं पाहिजे, साहेब तुम्ही माझ्यावर नेतृत्व दिलंय, आज लिहून घ्या, भारतीय कामगार सेना 4 पावलं पुढे गेल्याशिवाय राहणार व्हायला हवं. न्यायासाठी लोक तडफडत आहेत. न्याय कुठं मिळतोय का असा प्रश्न आहे सध्या. तो सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा होतो. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश म्हणतायत, आय विल नॉट गो टू द कोर्ट, आय डोंट थिंक दॅट आय विल गेट अ जस्टिस फ्रॉम देअर. मला न्याय मिळेल असं वाटत नाही. कोण देईल न्याय. माझ्या शिवसेनेच्या शाखा म्हणजे शिवमंदिर होती, ती न्याय देत होती. लोक पोलीस स्टेशनला जात होती, पण शिवसेनेच्या शाखेत येत होती न्यायासाठी. कौटुंबिक भांडणं सुद्धा कोण सोडलं तर माझी शिवसेना सोडेल असा विश्वास होता. तसंच तुम्ही कर्मचाऱ्यांच्या संदर्भात करा की तुम्हाला न्याय कोण देईल. मी आहे, आम्ही म्हणजे मी नव्हे, ती माझी शिवसेना आहे. आम्ही आहोत, ती माझी भारतीय कामगार सेना. आणि हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा खऱ्या अर्थानं आपण यांना न्याय देऊ शकू. आज ही पहिली बैठक आहे. या पहिल्या बैठकीमध्ये आपल्याला एवढंच सांगतो, थांबायला सांगते तुम्ही या. लॉयल्टी म्हणजे काय, निष्ठा म्हणजे काय, अफिलिएशन म्हणजे काय. म्हणून बघा किल्ल्याचं उदाहरण दिले. स्वतंत्र किल्ले राजांचे आदेश पाळतील काय अशी शंका वाटते. ते राजांचे आदेश पाळणारे हवेत आपल्याला. कामगार कायद्यातले जे काय झालेले बदल आहेत, आपण सर्वांनी मिळून आदरणीय उद्धवजींचं जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया की त्या कायद्यांना कोणी रोखले. आपल्या राज्यात ना कृषी कायद्याची अंमलबजावणी केली, त्याला धाडस लागतं. दाखवून दिलं, करून दाखवलं तसं हे दाखवून दिलं. तसं आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग जेव्हा संवाद हा एक चांगला शब्द आहे माझं, त्याच्यावरच एक युट्यूबवर तुम्ही बघा कळेल. नंतर 2 वाक्यात सांगा. संवाद असतो, संवादामध्ये सुसंवाद असतो, विसंवाद नको. संवादामध्ये सुसंवाद असू द्या, वितंडवाद असू द्या. हे जेव्हा घडेल ते तुमच्या युनिटच्या आतले पदाधिकारी, युनिटची कार्यकारी तुमच्यामध्ये असणार. मी सांगतो ते घरी छानपणा नको करू. ठीक आहे, घरी व्यवसाय ऐकून घेतो. त्यांनी युनिट नाही वाढणार, त्यांनी विश्वास नाही वाढणार, त्यांनी न्याय वाढणार. वेळा असतो म्हणजे काय. वंदनीय शिवसेनापुराचं एक मोठं वाक्य मला माझ्या कायमच्या हृदयावर बोललेलं आहे. शिवसैनिकांना जपा, शिवसैनिकांना जपा. वाक्य 5 बोटं जशी सारखी देत ना, सारखे साहेब, शिवसेना इज ऑर्गनायझेशन ऑफ मासेस, नॉट ऑफ क्लासेस. ती मासेसची ऑर्गनायझेशन आहे. आणि मासेसचं त्यांचं जे काय, तो काय बुद्धिजीवी वर्ग नाही, तो श्रमदान करणारा वर्ग आहे. त्याची समज
त्याचं आकलन, त्याची दिशा, अशा वेळी फक्त शांत राहणं सगळ्यात मोठा मार्ग असतो. तेव्हा शांत राहा आणि तो शांत होईल तेव्हा सांगा तुझं चुकते बाळ. आपल्या मुलाला सुद्धा आपण चिडून बोलताना तो चिडलेला असेल तर आपण काय चाल घरात बाहेर नाही निघाला, पुढं काय झालं, निघाला घरात बाहेर, पुढं काय, कुटुंबाचं काय, बाहेर सांगणं सोपं आहे, एकदम सोपं. बाळ अडकलाय बाप तर तू शांत राहा, पोरगा होणार असेल तर बापाने शांत राहा. काळ बदलला, हम दो हमारे दो, तो नवीन डायलॉग आहे. कुटुंबापुरतं तर आणखी वेगळं आहे. भारतीय कामगारचे ना हम दो हमारे दो नाही, आता मजबूत वाढली पाहिजे, मोठी व्हायला, रिऑर्गनाइज करणार संबंध, घटनेच्या मधल्या तरतुदी पाहून रिऑर्गनाइज करेल, वाटल्यास घटनेत पण अमेंडमेंट करेल. कारण मला आता जिल्हा न्याय युनिट हवं आहे आणि जिल्हा न्याय भारतीय कामगार सेना दिसली पाहिजे, ती जिल्हा न्यायाकडे सांगता आली पाहिजे. साहेब माझ्या जिल्ह्यामध्ये 1 लाख कामगार आहे, जसं एकेका जिल्ह्यातल्या प्रमुखांनी सांगितलं आपल्याला, त्या दिवशी कळेल की भारतीय कामगार सेना आता भारतीय होण्याचे पहिले ठोस पाऊल महाराष्ट्रात टाकते. कालच्या बैठकीमध्ये सण उद्धवजी म्हणाले, अगोदरी ते बोलले होते, पण हा विषय वेगळ्या पद्धतीने काढतो. हिंदुत्व म्हणजे आमचा ठेका आहे काय? आमचं हिंदुत्व विकृत नाही, ते विकसित आहे, ते सर्व समावेशक आहे, ते पुढे जाणार आहे, देशाला पुढे नेणार आहे. आणि आज देशाला असं वाटतं की त्यांच्या पक्षाला कोणी पर्याय नाही, ते नेपाळमध्ये चालले, ते श्रीलंकेत चालले, त्यांना आता कोणत्या शिवसेना देशात चालले असं ते सहज बोलत. शिवसेना देशात द्यायची आहे, माझी तर भारतीय कामगार सेनाच आहे, देशात नाही. सुदैवाने मी खासदार आहे, तर मला आणखीन थोडस अधिक थोडी झोल आहे माझ्या अंगावर, ती उपयोगी पडेल. आहेत आपली भेलमध्ये मी गेलो इंडस्ट्री मिनिस्टर असताना, तेव्हा आपल्या लोकांची युनिट आहे, ते मला भेटायला आले. सर आपण भारतीय कामगार सेना के लोक आपल्याकडे कुठे काय रेकॉर्ड आहे, स्वयंभू राजे आहेत सगळे गेली त्याने, त्याला कुठेतरी एकत्र आणलं पाहिजे, एका जाळ्याखाली एका छत्राखाली आणलं, आणि ती भारतीय कामगार सेना मोठी झाली पाहिजे. आज आपली पहिली बैठक आहे. मला आपल्याला सगळ्यांना एका विश्वासानं सांगायचंय, आम्ही ही जी काही रिफॉर्मेशन करायचंय, रिस्ट्रक्चरिंग करायचंय, ते रिस्ट्रक्चरिंग करताना आपल्याला या पद्धतीनं केलं पाहिजे, तर आपण न्याय देऊ शकतो, तर आपली भारतीय कामगार सेना वाढेल. नाही तर आता तेच झालंय, स्टबल टॉप जसं ते तुंबलेल्या पाण्यासारखं झालंय, वाढतही नाही, वाहता पाहिजे प्रवाह. पाणी तुंबलेलं असतं का त्याच्यात रोगराई वाचतं, प्रवाह नाही, त्याला फक्त बाहेर पडलं पाहिजे. पाटाचा तुंब निघेना असा शब्द आहे रामदास स्वामींचा. पाटाचा तुंब निघाला पाहिजे, तुंब निघाला तर प्रवाहित असायला पाहिजे, आणि ते प्रवाहित झालं तर भारतीय कामगार सेना. एक जिल्हा नाही असं की जिथं इंडस्ट्री युनिट नाहीये, काही उद्योग नाहीये, आणि थेंबे थेंबे तळे साचे, MSME मायक्रो स्मॉल मीडियम इंडस्ट्रीज किंवा एंटरप्राइजेस, डोंट इग्नोर इट. छोटी छोटी आहे, त्याचं तर कोणीच पाहिजे नाही, त्याचं एक वेगळं युनिट आपल्याला तयार करायचं. MSME कोण बघणार आहे गरीबांना, छोट्या छोट्या उद्योगात किती कामगार आहेत, 50, 40, 100, 100 तर खूपच झाले. आता इतका घातकी कायदा आणला, 300च्या पेक्षा कमी कर्मचारी असतील तर कंपनी बंद करण्याचा अधिकार नव्या कायद्याने दिला. तो माणूस तर जरी लागत नसला तर त्याचा गैरफायदा मॅनेजमेंट घेणार नाही असं समजू नका. तुमच्याशी वाद घालतील, पण करतील. 300च्या वरच्याला पण काय मोठं हे नाही, त्याच्यामध्ये पण परमिशन द्या, म्हणजे काय त्यांचे लाडके आहेत, हम दो हमारे दो, त्यांनी काही केलं का परमिशन. आज ती NRC सुद्धा अदानींनी विकत, जीविकेचं गेलंच तुमचं, अदानीने गेलं, अनेक एअरपोर्ट गेले. आता ते शत्रूत काम करत नाही, तो तुमचा अधिकार आहे, घटनेनं दिलेला अधिकार आहे संपत्ती वृद्धी करण्याचा, आणि त्याचा अभिमान असतो. जगातला एक श्रीमंत झालो पण तो 6 फुटातच जाणार असतो, त्याला माहिती नसतं की जगातल्या श्रीमंताला वरती जाताना वेगळं काही लागत नाही. पण हा तो आहे, अहंकार आहे, त्याला त्यांचं करू द्या, मला माझा उद्योग करू द्या. आणि म्हणून ते जिओ असाल तुम्ही, आम्ही जिने दो आलो, लक्षात ठेवा. तुम्ही असाल जिओ, आम्ही जिने दो आल्यावर लोकांना जिने दो
हा मंत्र घेऊन आले. मी काल आणखी एक वाक्य ते मी इथे महानगर टेलिफोन निगममध्ये नेहमी बोलायचो. भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगतो माझं मूळ वाक्य आहे, भारतीय कामगार सेना यापुढं कामगार हीच त्याची जात आणि त्याला न्याय देणं हाच आमच्या भारतीय कामगार सेनेचा धर्म. हेच माझं जात कुठली माहिती नाही, तुझी जात कामगार ही तुझी जात आणि तुला न्याय देणं हाच आमचा धर्म. तो धर्म घेऊन भारतीय कामगार सेना पुढे जाणार आहे. तुम्ही सर्वांनी यामध्ये जे काय अर्थात कोणाला काढा घाला असला विचार नाही, निश्चित तरी जबाबदाऱ्यांचं रिस्ट्रिक्शन व्हायला पाहिजे. वाटेलचं कोणाचे लोक काहींना बाहेर ठेवून दिले, काहींना काही मिळतच नाही, काहींना पैसे दिले जातात, काहींना पगार दिला जात नाही, काहींना नुसतं आपलं वेलपाटे वाढत असतात. कोणीतरी सरकारी जसा पेन्शन कर्मचारी किंवा आणखी सरकारी नोकर असेल त्याचा युनिट चालवण्याला काय म्हणतो, काय देता का तुम्ही, पगार पण देत नाही त्याला. मग त्यांनी वाईट मागलं आपण सांगतो तू वाईट वागतो, मग त्याचं सुद्धा जीवन सामान वाढवलं. मग तुमचं सुद्धा जीवनमान उंचवणं हे माझं कर्तव्य असल्याचं मी समजतो. ठेवा. आणि या बैठकीनंतर मला वाटतं आणखी 8 दिवसामध्ये माझा पहिला दौरा रायगड जिल्ह्यात होतोय. तर रायगड जिल्ह्याच्या संदर्भातल्या ज्या काही युनिट्स आहेत, म्हणजे ते कर्जतला असतील, पेणला असतील, महाडला असतील, तर ते जे कोणी पाहत आणणारे असतील त्यांची मला नावं द्या. आम्ही आता बसून माझा दौरा सांगतोय आणि त्या दृष्टीनं महाडला मी केव्हा आहे, म्हणजे मी शिवसेनेचं काम करणार त्यावेळेला पहिल्यांदा. तो शिवसंपर्क अभियान आहे. पण त्या शिवसंपर्क अभियानामध्ये मला संधी मिळाली भारतीय कामगार सेनेच्या संदर्भात सुद्धा जिल्हानिहाय कोण पाहत आहे त्यांच्या बैठका त्या भागात होतील. त्यांना तिथं सांगा तुम्ही की या तारखेला भेटणार आहे, आपण इथे भेटू. मग आपल्याला हे करायला लागून द्यायला लागेल. किती युनिट आपण सगळ्यांना लागून द्यायला काय आपल्याकडे, मग आता नको, आता काही आवश्यक नाही. मला सांगण्यात तात्पर्य ते तेव्हाच विचारलं तेव्हा मी तुला विचारलं काय ते लक्षात ठेवून अभ्यास करून ठेवले. त्यामुळे ह्या सगळ्या प्रती असा दौरा माझा राहणार आहे. त्या दौऱ्यात सुद्धा आपल्या सर्वांनी सहकार्य करावं. काहींना मी बोलावलं येत तर त्यांनी त्या बैठकीला यावं आणि तुम्ही तिथं सोबत असतात त्या आणखी मजा येईल. म्हणजे आपल्याला निर्णय गेला पाहिजे आणि आपली भारतीय कामगार सेना पुन्हा जेव्हा भेटू तेव्हा मागच्याकडनं एक 4 इंच का होईना 6 इंच मी अगदी फुटबॉल नको पुढे सरकलेलं दिसली पाहिजे. आणि प्रत्येकाने आपला आवाज सादर करायचा. हो साहेब माझ्याकडे कोणतीच जबाबदारी, हो माझ्याकडे ही जबाबदारी, माझ्याकडे एवढे कर्मचारी आहेत त्यापैकी एवढे सभासद आहेत, ते कसे वाढवणार, का वाढत नाही. मग तिथं अनेक ठिकाणी अशी गडबड आहे, आमचाच कोणतरी संघटनेचा माणूस विरोधात उभा आहे. मग कुठे आमच्या पब्लिक सेक्टरमध्ये SNS आणखी शिवसेना भारतीय यांचा वाद असतो युनियनचा, तिथं कुठे दुसरीकडे आमच्या युनियनचे लोक कोणतरी आमदाराची युनियन चालवतो, तो आपल्या शिवसेनेचा मारत नाही. असे अनेक प्रकार मला माहिती आहेत. ते पण त्यातलं सुद्धा मार्ग काढ, तेही आपले त्यानेही आपण जवळ सांगू कसा काय आदरणीय उद्धवजींचं काय उद्दिष्ट आहे, काय ध्येय आहे. त्या ध्येयामध्ये तुम्ही त्या प्रवाहात एक चुकीची चिकटमंती व्हा, खारीचा वाटा उचला. होय साहेब तुम्ही भारतीय कामगार सेनेला घेऊन पुढे चालला तेव्हा माझी शिवसेना पुढे जाणार आहे आणि त्यामध्ये माझं सुद्धा खालीचा वाटा जी काही सदस्य नोंदणी असेल ती माझी भारतीय कामगार सेनेबरोबर असेल असं शब्द त्यांच्याकडनं प्रेमानं मिळवूया. आणि ते काम करण्यासाठी तुम्ही सर्वांनी त्याला सहकार्य करावं अशी विनंती करतो. पहिल्या बैठकीला आलात यापुढे वेळेवर याची सवय लावून घेण्याची आवश्यकता आहे, ती पण लावून घ्या. म्हणजे बैठकीला जे काय बोलून गेलो म्हणून मी आज मुद्दाम रेकॉर्डिंग करायला म्हणून फिरवा कळेल तुम्हाला काय. त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करावं अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि स्वर्गीय दत्ताजी साळवी आणि स्वर्गीय सूर्यकांत माडे यांना सुद्धा वाटलं पाहिजे हे राहून गेलं होतं रे, पण या पोरांनी पुढे नेलं असं तुमच्याबद्दल काम आपण घडूया अशी शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.